7वा श्लोक आपण बघतोय. सगळ्यात श्रेष्ठ धारिष्ट्य बघितलेलं आहे आपण की आपला कितीही अपमान होत असेल, समोरच्याचा किती नीच वागत असेल आपल्याशी समोरचा, तरी आपण शांत राहायचं आहे. पुढे समर्थ असं पुढच्या 2 ओळीत असं म्हणतायत की स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी ऋणी व्हावे. काय होईल त्यांनी असं वागल्याने? ठीक आहे, आपण सबुरीने घेतोय, आपण धारिष्ट्य दाखवलं त्याचं सगळं सहन करण्याचं, नीच शोषित जावे हे आपल्याला आता पटलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन नम्र वाचे वदावे म्हणतायत ते. काय होईल त्यांनी? तुम्ही इमॅजिन करा बरं की एखाद्याचं खूप अगदी स्फोट झाला भावनिक आणि अतिशय तो बंबार्डिंग करतोय आपल्यावर, वाटेल तसं बोलतोय आपल्याला, आणि आपण शांतच राहिलो. तोही शांत होईल की नाही? मनाविरुद्ध का होईना तो क्षणभर विचार करेल की मी एवढं बोलतोय आणि हा काय एवढा शांत. तिथं तो पॉज घेईल, थोडासा तो शांत होईल. आपल्याला जसा वेळ आपण घेतला तसा त्यालाही वेळ मिळेल. सायकोथेरपीमध्ये हीच अशी सुरुवात असते की ठीक आहे, तुझ्या भावना तुला त्रास देत आहेत, अगदी मान्य आहे. कदाचित तुझ्यावर अन्याय पण झालेला असेल, पण ज्या कारणामुळे अन्याय झालेला आहे ते कारण एकदा तपासून पहा बरं. त्याची सुरुवात इथे होते. आणि मग ते जे योग्य असेल तर त्याच्यावर उपाययोजना करू, आणि ते जर अयोग्य असेल तर तुझं तुलाच कळून येईल. इतकं सोपं आहे ते. मना सर्व लोकांशी ऋणी व्हावे. थँक्यू.